बघा, आज आपण तुम्हाला कशा पद्धतीनं ईमेल अकाउंट कसं खोलायचं याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ईमेल स्टँड्स फॉर इंटरनेटच्या मदतीनं केला जाणारा पत्रव्यवहार, त्याला ईमेल असे म्हणतात. मग तो पत्रव्यवहार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ईमेल वरती स्वतःचं अकाउंट असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग हे अकाउंट खोलण्यासाठी बघा, याहू, हॉटमेल, आउटलुक अशा विविध प्रकारचे ऑप्शन आहेत. मात्र आपण साधारणपणे जे काही गुगल आहे, त्या गुगलचा पॉप्युलर जो काही ईमेल आहे जीमेल, त्याच्यावरती आपण अकाउंट कसं खोलायचं आज आपण शिकणार आहोत. बघा, एखादं कोणतंही ब्राउझर ओपन करायचं. जसं की इथं मी गुगल क्रोम नावाचं ब्राउझर आता ओपन केलेलं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण ऍड्रेस टाकायचा www.gmail.com. आपल्याला जीमेल वरती जायचं आहे म्हणून. बघा, त्यानंतर आपल्याला जीमेलची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. ठीक आहे. आता ही वेबसाईट बघा, दिसतंय ना समोर. आता मला एक सांगा, आपण तुमच्यापैकी एखाद्याचं मेल अकाउंट त्या ठिकाणी काय करू, ओपन करू. कोण सांगतं स्वतःची माहिती, त्याचा आपण अकाउंट क्रिएट करू. कुणाला मेल आयडी ओपन करायचा आहे? मला. ठीक आहे, पल्लवी घंगाळे. ठीक आहे. बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पहिल्यांदा वेबसाईटचं नाव टाकल्यानंतर बघा, इथं ईमेल ओपन करण्यासाठी अगोदर असेल तर तो टाकायचा पासवर्ड वगैरे, पण आपल्याला इथं काय करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे. मग त्यासाठी आपण क्रिएट अकाउंट वर जायचं आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो बघा, सर. वर क्लिक केलं त्याच्यानंतर त्याने ऑप्शन विचारता आहे, टू मॅनेज माय बिझनेस और फॉर माय सेल्फ, स्वतःसाठी की बिझनेस साठी. तर आपल्याला अकाउंट कुणासाठी खोलायचं आहे, स्वतःसाठी. एका स्क्रीनवर हा बघा, माय सेल्फ वर क्लिक करा, नेक्स्ट दिसेल. बघा, त्यानंतर आपल्याला तिथं आपलं स्वतःचं त्या ठिकाणी नाव टाकायचं असतं. बघा, आता आपण कुणाचं, पल्लवी घंगाळे, बरोबर नाव. ताई तुझं बरोबर आहे का? हा बघ, मग फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचं पहिलं नाव म्हणजे स्वतःचं नाव. आपण पहिलं नाव टाकलं फर्स्ट पल्लवी, लास्ट नेम आपण टाकणार आहोत घंगाळे. त्यानंतर आपल्याला त्या ईमेलला स्वतःचं युजर नेम देणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. मग आता शक्यतो युजर नेम काय करायचं, आपल्या नावाचं द्यायचं. त्याच्यानंतर तिथं जर ऑलरेडी त्या नावाचं युजर नेम असेल तर ते सांगतो ऑलरेडी एक्झिस्ट आहे. म्हणून मग आपला ईमेल आयडी हा युनिक असला पाहिजे, एकमेव असला पाहिजे. बघा, मग आता आपण चेक करू, पल्लवी घंगाळे हा मेल आयडी आहे का? बघा, ठीक आहे. म्हणजे पल्लवी घंगाळे नावाचा आयडी या ठिकाणी अगोदर दुसरा कुणाचा नसल्यामुळं आपल्याला ते युजर नेम त्या ठिकाणी मिळत आहे. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकत असताना त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर हे काय असावं, कॅपिटल असावं, बाकीचे स्मॉल असावेत, स्पेशल सिम्बॉल असावा आणि नंबर असावे, असं त्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आता मग तुझं जन्मसाल किती आहे ताई? 2001. 2001. मग आता आपण बघा, पासवर्ड टाकला पल्लवी@2001, असं कोणाला पासवर्ड सांगायचा नसतो. परंतु आपण शिकत आहोत म्हणून आपण त्या ठिकाणी काय टाकलाय तो स्क्रीनवर दिसतोय ना. बघा, साधारणपणे अशा पद्धतीचा पासवर्ड टाकणं अपेक्षित आहे. दिसला का? बाकीच्यांनी तो वापरून लॉग इन करून बघायचं नाही. हा
हो सर. हा बघा बघा स्क्रीन दिसते ना. हो सर. स्वतःच बघा नाव टाकलं, हो. त्याच्यानंतर जीमेलला युजर नेम असतं ते टाकलं, पासवर्ड टाकला. इथपर्यंत समजलं का? हो सर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वर क्लिक करा. त्याच्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे की ज्याच्यावरती काय येणार आहे, एक ओटीपी येणार आहे. त्याच्यावर ओटीपी येईल तो पण तुम्हाला सांगायचा आहे. सांग तुझा मोबाईल नंबर. 89 जोरात बोल. 89 89 75 75 41 41 53 53 54. 24. बघा 8975415324 असा स्वतःचा जो नंबर असेल तो टाकायचा आहे. आता 6 अंकी पासवर्ड नेक्स्ट म्हटल्यानंतर येईल. पासवर्ड येण्याच्या 2 पद्धती आहे, एक तर मेसेज येतो किंवा कॉल येतो. आपल्याला जे पाहिजे आहोत. मोबाईल तुझ्याकडे आहे ना या नंबरचा आता हातामध्ये पासवर्ड टाकायला? सर पण शेवट 2 नाहीये, 5 आहे. 54. 54 आहे का? हे बघ 89 75 41 53 54 बरोबर का? हो सर. हा एकदा खात्री कर परत नंबरची. केली का? हो हो. हा बघा नंतर नेक्स्ट म्हणायचं आहे, बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय. बघा आता एक ओटीपी, एक कोड 6 अंकी तिच्या मोबाईल वरती आला असेल. सांग ताई आलेला कोड. -63 63 एक मिनिट. व्यवस्थित सांग, घाबरू नको. 71 71 75. बघ 63 71 75 असा कोड आलेला आहे, बरोबर आहे का? हो सर. हा त्यानंतर बघा व्हेरीफाय वर क्लिक कर. काय झाला इथं बघा रिकव्हरीचा ईमेल आयडी आपण टाकू शकतो. रिकव्हरीचा ईमेल आयडी टाकू शकतो याचा अर्थ काय? आपण समजा तुमचा युजर नेम वगैरे विसरल्यानंतर तो सिक्युअर ठेवण्यासाठी आपल्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग मेल आयडी टाकता येतो. तुझं ऑलरेडी मेलचा अकाउंट आहे का? नाही सर. ठीक आहे, नाही टाकला तरी चालतो किंवा मी माझा टाकतो रिकव्हरी म्हणून. हा काही प्रॉब्लेम येणार नाही. हा बघा रिकव्हरी म्हणून आपला एक्झिस्टिंग मेल आयडी असेल तर टाका, नाही टाकला तरी चालतो. इट इज द ऑप्शनल पार्ट. त्याच्यानंतर स्वतःची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तुझी जन्मतारीख सांग चल. 28 28 हा महिना महिना सांग. ऑक्टोबर. ओके 28 ऑक्टोबर 2001 बरोबर का? हो सर. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल काय असेल ते. जेंडर निवडला आपण फिमेल. इथपर्यंत समजलं का? हो सर. सगळ्यांना समजतंय? हो हा सर. त्यानंतर हा बघा नेक्स्ट वर जायचं आहे. बघा त्याच्यानंतर ते विचारता आहे काय, गेट मोर फ्रॉम युअर नंबर. तुम्हीच आहात का काय ती खात्री करता आहे, म्हणून यस आय एम इन. त्याच्यानंतर गुगल काय करता आहे, त्याच्याशी तुम्ही ऍग्री आहात की नाही ते विचारता आहे. मग आय ऍग्री याच्यावर क्लिक करायचं आपण. त्यानंतर बघा आय ऍग्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेस सुरू आहे, वेट करा. हा
बघा लोडिंग जीमेल. आता तुमच्या नावाचं मेल अकाउंट या ठिकाणी तयार झालेलं आहे. दिसतंय का? पल्लवी घंगाळे @gmail.com. बघा आता ते कसं आहे आता उपलब्ध आहे असं सांगताय बघा. गुगल कडनं सुरुवातीला 15 GB चा फ्री ऑफ स्पेस मिळतो आपल्याला. दिसतोय का इथं? आता 0% सुरुवातीला वापरलेला आहे. 15 GB दिसतोय. त्यानंतर बघा इथं तुम्ही स्वतःचा प्रोफाईलला फोटो टाकू शकतात. तुमचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल मधले ते जीमेल ला घेऊ शकतात. तुमचा इनबॉक्सला थीम टाकू शकतात. त्याच्यानंतर मोबाईल वरती पण तो जीमेल तुम्ही घेऊ शकतात. असे विविध ऑप्शन दिसत आहेत. बघा जेव्हा केव्हा आपण मेल आयडी ओपन कडनं जितके आपल्याला ईमेल येतात इनबॉक्स मध्ये ते कशामध्ये असतात? इनबॉक्स मध्ये असतात. आलेले ईमेल. समजतंय का मी काय सांगतो आहे ते? आलेले ईमेल कुठे असतात? इनबॉक्स मध्ये असतात. मग इनबॉक्स मध्ये त्यांनी 3 कॅटेगरी केलेले आहे. प्रायमरी, सोशल आणि प्रमोशन. प्रायमरी म्हणजे काय? जे प्रथमदर्शी आवश्यक असतात गुगलला असं वाटतं ते प्रायमरी मध्ये असतात. सोशल मध्ये तुमचा फेसबुक असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचं ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, जिथं जिथं तुम्ही तुमचा नंबर दिलेला असेल अशा ठिकाणचे सोशल वेबसाईट वरून येणारे मेसेजेस, येणारे मेल सोशल मध्ये जात असतात. प्रमोशन मध्ये साधारणपणे ज्या काही जाहिरातीचे ईमेल त्या ठिकाणी जात असतात. जसं की इथं दिसतंय बघा एरेना MIDC नी स्विफ्ट 5.19 लाखाला स्विफ्ट आहे म्हणजे ऍडव्हर्टाइज आलेली आहे बघा. किंवा ICICI चा टर्म प्लॅन तिथं दाखवलेला आहे. ते कशामध्ये जातात? इनबॉक्स मधल्या प्रमोशन मध्ये जातात. इनबॉक्स समजलं का? हो सर. हा बघा आता इनबॉक्स नंतर दुसरा आहे सेंट. आपण सेंड केलेले मेल हे कशामध्ये असतात? बनवायचा असेल तर आपण त्यासाठी कंपोज वर जाणं अपेक्षित असतं बघा. मग त्यासाठी आपण काय करणार? कंपोज वर जाणार. ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा मेल आयडी तिथं टाकायचा असतो. दिसतंय का समोर? सपोज तो मेल आयडी आपण टाकला rbpote@kkkedu.in. हा माझा मेल आयडी आहे. समजा मला मेल आयडी पाठवायचा आहे. आता आपल्याला जो विषय असेल आपल्या ईमेलचा तो आपण तिथे टाकतो. सपोज आपण डेमो म्हणून टाकतो आहे म्हणून सब्जेक्टला नाव दिलं डेमो. ही बॉडी आहे. या बॉडी मध्ये आपण आपल्याला जे लिहून पाठवायचं आहे ते त्याच्यामध्ये त्या बॉडीत लिहितात. त्याच्यानंतर इथं अटॅचमेंटचं चिन्ह आहे. आपल्याला जी फाईल पाठवायची असेल ती इथं क्लिक केलं की त्यानंतर ते आपल्याला विचारतं तुम्हाला कोणती फाईल पाठवायची आहे. मग आपली फाईल जिथं सेव्ह असेल तिथून काय करणार आपण? ती फाईल तिथून घेणार आणि ती फाईल काय करणार? ऍज अ अटॅचमेंट म्हणून त्या ठिकाणी पाठवणार. तूर्त आपल्याला काही तसं पाठवायचं नाही म्हणून इथं आपण कॅन्सल करू. त्याच्यानंतर हा मेल पाठवण्यासाठी सेंड वर क्लिक करायचं आहे. कुठं क्लिक करायचं आहे? आवाज येतोय सगळ्यांना? दिसतंय? हा बघा सेंड वर क्लिक करा. त्याच्यानंतर इथं दिसतंय बघा मेसेज सेंड, व्ह्यू मेसेज. तुम्ही सेंड केलेला मेसेज बघा डेमो. आता सेंड बॉक्स मध्ये जाऊन बघा खरोखर तो मेसेज गेलाय का? सेंड तो मेसेज खरोखर गेलाय का नाही आपण चेक करू. उदाहरणार्थ माझ्या मेल आयडी वर आता आपण जाऊया. बघा आलाय का? पल्लवी घंगाळे डेमो ईमेल आलेला दिसतोय का? बघा तो ओपन करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करा. हा बघा आलाय का मेसेज? हाय डेमो कधी पाठवला काय दिसतंय? हा बघा बघा दिसतंय का? दिसतंय ना? हो सर. हा असं बघा. आता आपण परत आपल्या इकडे जो मेल आपण शिकतो आहे पल्लवीचा तिकडे येऊया. बघा आता आपलं इनबॉक्स झालं, सेंड बॉक्स झालं.
आता समजा एखादा मेल आपल्याला काय करायचं आहे, नंतर पाठवायचा आहे पण सेव्ह करून ठेवायचा आहे. मग उदाहरणार्थ परत मेल तयार करण्यासाठी कंपोज वर जा. थोडा स्लो आहे पीसी त्याच्यामुळे वेळ लागतो आहे. हा, एक मिनिट. आपण एकदा कंपोज वर क्लिक केलेला आहे. वेट. समथिंग इज नॉट राईट नाउ. बघा, वेबसाइट जरा स्लो आहे. इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल. That's why there is some problem in loading, but we have to wait there. परंतु वेट करा. बघा, यानंतर कोणाचं लेक्चर नाहीये ना? नाही सर. हा, ठीक आहे. मग आपण पूर्ण ईमेलचा आता शिकून घेऊया. हा, बघा, थोडस वेट करा. आता बघा, सपोज पल्लवी वरून एक मेल पाठवतो. पल्लवी घंगाळे @gmail.com. मेसेज टाकला हाय. बॉडी मध्ये पण आपण काय केलं, काहीतरी लिहिलं, जसं की हाय. सेंट म्हटलं. बघा, तो आता मेल डिलीट केल्यानंतर कुठे जातो काय हे आपल्याला बघायचं, शिकायचं आहे. म्हणून मी इकडनं एक मेल पाठवून घेतो आणि तो मेल आपण तिकडे जाऊन काय करणार आहोत, डिलीट करणार आहोत. बघा, स्टील सेंडिंग असा मेसेज येतो आहे. नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळे, परंतु निश्चितपणानं तो जाईल. डोंट वरी. लक्षात बघा, जो तर आता बघा इकडे आलाय की नाही आपण चेक करूया. उद्या सुट्टी. उद्या सुट्टी आपल्याला. सुट्टी सुट्टी तसं या महिन्यात मध्ये आहे सर बसले होते. आता सपोज आपल्याला एखादा जो काही मेल आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे, तर तो कुठं ड्राफ्ट मध्ये सेव्ह होत असतो. आपण कंपोज वर क्लिक करूया. बघा, कंपोज वर क्लिक केल्यानंतर साइट परत स्लो झाली. आज आपण मेल कशा पद्धतीने तयार करायचा, इनबॉक्स काय, ड्राफ्ट काय, या गोष्टी त्या ठिकाणी शिकलेलो आहे. याच्या पुढचा जो काही भाग आहे तो आपण लक्षात आलं सगळ्यांच्या?